अंगणवाडी सेविकाताई व मिनी अंगणवाडी सेविकाताई यांच्यासाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। खूप दिवसांपासून ज्या गोष्टींची ते आतुरतेने वाट बघत होते ते आता अस्तित्वात आलेली आहे आणि त्याचा GR सुद्धा आलेला आहे। तर पदोन्नतीने अंतर्गत भरती आलेली आहे। पदोन्नतीने तुम्हाला आता मुख्य सेविका या पदावर रुजू करण्यात येणार आहे। लवकरच फॉर्म भरणे सुरू झालेले आहे आणि केव्हापासून फॉर्म भरणे चालू झालेले आहे, त्याचबरोबर शेवटची तारीख काय आहे आणि कोणत्या प्रकल्पांसाठी ही पदभरती निघालेली आहे। तर एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या की ही जी पदभरती आहे ही अंतर्गत आहे आणि अंतर्गत असल्यामुळे तुम्हाला डायरेक्ट सेविका पदावरून आता मुख्य सेविका म्हणजे पर्यवेक्षिका किंवा मग आपण ज्याला सुपरवायझर म्हणतो या पदावर नियुक्त करण्यात येणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला परीक्षासुद्धा द्यावी लागणार आहे आणि सर्व काही माहिती देणार आहोत या आजच्या व्हिडिओमध्ये। नेमकं तुम्हाला काय करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे, शेवटची तारीख काय आहे आणि जो GR आलेला आहे तो GR आपण बघून घेणार आहोत सर्व। आणि मुख्य म्हणजे ही जी पदभरती आहे ही कॅटेगरीनुसार असणार आहे किंवा नसेल याबद्दलची माहितीसुद्धा आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर नमस्कार, मी देवानंद गव्हांदे स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी। या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। बेलचा आयकॉन जरूर प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशन जे असते त्याला सिलेक्ट करून ठेवा म्हणजे माझे अपडेटेड व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तो GR बघून घेऊया आणि काय आहे त्यामध्ये सर्व मॅटर बघून घेऊया आणि व्हिडिओला स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व काही लक्षात येणार। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, हाच तो शासन निर्णय आलेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून। तुम्ही बघू शकता इथं महाराष्ट्र राज्य नवी मुंबई। तर नवी मुंबईचे जे एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय आहे यांच्याकडून हा शासन निर्णय आलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचे कालमर्यादा इथं तुम्ही बघू शकता, इथं हेडिंग दिलेलं आहे त्यांनी, अत्यंत महत्त्वाचे आहे आणि दिनांक बघा कधी आलेला आहे 11 एप्रिल 2025 म्हणजे 11 एप्रिल 2025चा हा GR आलेला आहे। आणि कुणाला पाठवण्यात आला, कोणाकोणाच्या विभागाकडे पाठवण्यात आला बघा। विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती व नागपूर विभाग। तर या जे विभाग आहेत या विभागातील जे प्रकल्प आहेत त्यांच्यासाठीची ही पदभरतीची जो GR आहे हा काढण्यात आलेला आहे। तर आता विषय बघा, विषय नीट बघून घ्या आणि ऐकूनसुद्धा घ्या। तर पहा विषय काय आहे, सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पदभरती परीक्षाबाबत। तर बघा रिक्त पद जे आहेत त्यांची परीक्षेबाबत हे शासन निर्णय आलेला आहे, GR आलेला आहे। सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील, एकदा आणखीन तुम्ही समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या, तुम्हाला नेमकं काय करायचं आहे, फॉर्म कसा भरायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती सांगण्यात येणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। संदर्भ दिलेला आहे तिथं तुम्ही बघू शकता, महाराष्ट्र शासन राजपत्र महिला व बाल विकास विभाग, नवीन प्रशासकीय भवन मंत्रालय, दिनांक 4 जून 2021। तर असे हे 4-5 इथं त्यांनी संदर्भ दिलेले आहेत आणि या संदर्भानुसारच हे जे निर्णय आहे शासन निर्णय हा आलेला आहे, काढण्यात आलेला आहे। तर बघा काय दिलेलं त्यांनी, सर्वात आधी उपरोक्त विषयास अनुसरून कळवण्यात येते की वरील संदर्भीय अनुक्रमांक 5चे या आयुक्तालयाचे पत्रान्वये महिला व बाल विकास विभागातील संवर्ग गट क मधील सुधारित सेवा प्रवेश नियम दिनांक 4 जून 2021 नुसार अधिसूचित करण्यात आलेले आहेत। शासन धोरणानुसार पदोन्नती कोट्यातील, बघा इथं लक्ष द्या, पदोन्नती कोट्यातील भरावयाची पदे मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे मानसेवी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेली असून मर्यादित विभागीय परीक्षा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे। बघा अभ्यासक्रमसुद्धा निश्चित करण्यात आलेला आहे आणि शासन स्तरावरून परीक्षा नियमावलीसुद्धा निश्चित करण्यात आलेली आहे। तर पुढे बघा काय आहे, शासन अधिसूचना दिनांक 8 मे 2023 नुसार पदोन्नती कोट्यातील निवडीने मानसेवी अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पर्यवेक्षिका म्हणजे बघा अंगणवाडी सेविका किंवा तुम्ही मुख्य सेविका मिनी अंगणवाडी सेविका जरी असला तरी तुम्हाला आता यामध्ये अर्ज करता येणार आहे
मुख्य सेविका पदासाठी किंवा जे पर्यवेक्षक आहेत सुपरवायझर पद आहेत त्यासाठी तुम्हाला अर्ज करता येणार आहे। तर भरावयाची रिक्त पदे ही मर्यादित विभागीय परीक्षाद्वारे भरण्यात येणार आहेत। बघा, ही जी मर्यादित रिक्त पदं आहेत ही मर्यादित आहेत आणि परीक्षाद्वारे भरण्यात येणार आहेत। करिता संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प 104 यांनी त्यांचे अधीनस्थ अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देऊन त्याची नोंद कार्यालयाच्या दस्तऐवजीत ठेवण्यात यावी, दप्तरी ठेवण्यात यावी। तर बघा 104 प्रकल्प तुम्हाला सांगितलं, वर मी सांगितलेलं की किती नागपूर आहेत, त्याचबरोबर अमरावती आहे, कोकण आहे। तर अशा प्रकारे जे या विभागातील जे नागरी प्रकल्प आहेत त्या 104 नागरी प्रकल्पाकरिता ही पदभरती आलेली आहे। तर बघा आता खालचा मुद्दा बघा महत्त्वपूर्ण आहे। महिला व बाल विकास विभाग शासन पत्र क्रमांक हे इथं त्यांनी दिलेला आहे क्रमांक, त्याचबरोबर दिनांक 8 एप्रिल 2024 या शासनपत्रान्वये अंगणवाडी सेविका संवर्गातून पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्गात नियुक्ती करायची पदोन्नती कोट्यातील समजून सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक नुसार सर्व पदे खुल्या प्रवर्गातून माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या प्रलंबित विशेष याचिका 2017 मधील न्याय निर्णयाच्या अधीन राहून नियुक्ती देण्यात येणार असून पदोन्नती कोट्यातील सर्व रिक्त। तर बघा एक गोष्ट इथं समजून घ्या की अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका यांना पर्यवेक्षिका मुख्य सेविका संवर्गातून निवडीने नियुक्ती करायची पदे जी आहेत ही पदोन्नती कोट्यातील असून खुल्या प्रवर्गातून मान्य सर्वोच्च न्यायालयाचे जे प्रलंबित विशेष याचिका आहे त्यानुसार बघा खुल्या प्रवर्गातून मी आधी सांगितलं की यामध्ये काय कॅटेगरी राहणार आहे का, तर यामध्ये कॅटेगरी राहणार आहे खुल्या म्हणजे ओपनमधून ही पदं भरली जाणार आहेत। या गोष्टीचं तुम्ही लक्ष घ्या। आणि ही पदे जे आहेत जे GR आलेला आहे याची शेवटची तारीखसुद्धा तुम्हाला मी पुढे सांगणार आहे। 104 प्रकल्पांकरिता ही जी पदभरती आहे मुख्य सेविका पदाची हे होणार आहे। आणि त्याचबरोबर मिनी अंगणवाडी सेविका यांना पदोन्नतीने ही पदं भरवायची आहेत। इथं बघा त्याचप्रमाणे सदर पत्रान्वये उक्त नमूद शासन अधिसूचना शासन निर्णय शासनपत्र अटी व शर्ती सर्व अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका यांच्या निदर्शनास आणून देणे याबाबत विभागीय उपायुक्तालय कार्यालयामार्फत संबंधित 104 नागरी प्रकल्प कार्यालयांना उक्त संदर्भ क्रमांक 5च्या पत्रान्वये यापूर्वीच कळवण्यात आलेला आहे। बघा हा जो शासन निर्णय या अगोदरच 104 नागरी प्रकल्पांना कळवण्यात आलेला आहे की तुमच्या प्रकल्पातील जे अंगणवाडी सेविका आहेत किंवा मिनी अंगणवाडी सेविका आहेत त्यांना याबाबतची माहिती द्या आणि त्यांचे जे कागदपत्र आहेत ते पदोन्नतीद्वारे मुख्य सेविका पदावर पात्र आहेत का, तर अशा पात्र अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका आहेत यांचे अर्ज तुम्ही यांचे कागदपत्र जोडून घ्या। तर या पत्राद्वारे सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांचे प्रकल्प कार्यालयातील मुख्य सेविका पदोन्नतीस पात्र अंगणवाडी सेविका यांच्याकडून आवश्यक ते शालांत प्रमाणपत्र कागदपत्र कार्यालयातील उपलब्ध अभिलेखे पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक 21/4/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे। तर बघा 21/4 तुम्हाला सांगितलं ना की 21/4 हे शेवटची तारीख इथं दाखवलेली आहे त्यांनी 21/4/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे असे सांगितलेलं आहे। बघा जे बाल विकास प्रकल्प अधिकारी आहेत यांचे जे प्रकल्प कार्यालय ज्यांना आता 104 प्रकल्प कार्यालयात ही पदभरती होणार आहे तर तिथले जे अंगणवाडी सेविका आहेत जे पात्र आहेत अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका जे पात्र आहेत आता यांची पात्रता काय लागणार आहे याबद्दलचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर मी लवकरच टाकणार आहे। तर हे ज्या अंगणवाडी सेविका आणि मिनी अंगणवाडी सेविका जे पात्र असतील त्यांचे शालांत प्रमाणपत्र कागदपत्र कार्यालयीन दस्तऐवज तर यांची पडताळणी करून पदोन्नतीकरिता एकत्रित प्रमाणपत्र दिनांक 21/4/2025 पर्यंत उपलब्ध करून देण्यात यावे। तर बघा
तुमचे कागदपत्र घेणार आहे, शालांत परीक्षा प्रमाणपत्र घेणार आहे, तुमचे जे कार्यालयातील तुमचे जे काही अभिलेखे असतात ते सर्व तुमचे घेऊन तुम्हाला आता याकरिता देण्यात येणार आहे। तर आता पुढे बघूया काय लिहिलेलं आहे त्यांनी। पदोन्नतीस पात्र सेविका यांना एकत्रित प्रमाणपत्राचा नमुना या पत्रासोबत विहित नमुना उपलब्ध करून देण्यात येत आहे। त्यानुसार अंगणवाडी सेविका एकात्मिक बाल विकास विभागाच्या ICDS.gov.in या संकेतस्थळावर जाऊन उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर नुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरतील व ऑनलाईन भरलेला अर्ज व सोबत संलग्न केलेले कागदपत्रांच्या छायांकित प्रती संबंधित कार्यालयात 2 प्रती सादर कराव्या लागतील। याबाबत सविस्तर सूचना या पत्रासोबत माहिती संलग्न करण्यात आलेले आहे। तर बघा तुम्हाला 2 प्रती तिथं द्यावे लागणार, ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरावे लागणार आहेत। बघा कुठं जायचं आहे तुम्हाला, जे विभागाची ICDS.gov.in हे जे संकेतस्थळ आहे, हे जी वेबसाईट आहे यावर तुम्हाला जायचं आहे आणि तिथं दिलेली लिंक जे असेल भरतीची त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत आणि त्या ऑनलाईन अर्जासोबतच तुम्हाला अर्ज त्याचबरोबर तुमचे जे कागदपत्र आहेत आणि जे प्रमाणपत्र दिलेले आहे तुम्हाला एकात्मिक बालविकास सेवा योजने या कार्यालयाकडून ते प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला तिथं द्यावे लागणार आहे ऑनलाईन। आता खाली बघा, उक्त नमूद दिनांकापर्यंतच्या कालावधीत ज्या अंगणवाडी सेविकांना पदोन्नतीस पात्रतेबाबतचे प्रमाणपत्र मिळाले नाही, तर बघा कोणत्या तारखेपर्यंत 21/4/2025 या तारखेपर्यंत जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळाले नाही तर अंगणवाडी सेविका यांना पदोन्नती पात्रता प्रमाणपत्र मिळण्याकरिता एक संधी म्हणून संबंधित विभागीय उपआयुक्त महिला व बाल विकास विभाग यांच्याकडे 7 दिवसाच्या आत अपील करता येणार आहे। तुम्हाला पुन्हा एक संधी मिळणार आहे, अपील करावी लागणार आहे तुम्हाला जर प्रमाणपत्र मिळालं नाही लवकरच्या टाईमपर्यंत, म्हणजे कुठपर्यंत 21/4/2025 पर्यंत जर तुम्हाला ते प्रमाणपत्र मिळालं नाही तर तुम्हाला 7 दिवसाच्या आत तुम्हाला अपील करता येणार। तसेच संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून अपात्र ठरलेल्या अंगणवाडी सेविका यांना संबंधित विभागाचे उपआयुक्त महिला व बाल विकास यांच्याकडे कागदपत्रांच्या पुराव्यासह अपील करणे बाबत लेखी अवगत करून देखील व त्याची पोहोच संबंधित प्रकल्प कार्यालयाच्या दप्तरी ठेवावी। तर बघा इथं एक संधी आणखीन जे अपात्र ठरणारे आहेत अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका जे अपात्र ठरणार त्यांनासुद्धा संधी मिळणार आहे। त्यांनासुद्धा त्यांच्या कागदपत्रांच्या पुराव्यासह अपील करावी लागणार आहे। ते अपील केल्यानंतर जे लेखी अहवाल आहे त्यांचा तोसुद्धा दप्तरी कार्यालयात त्यांच्या दप्तरात ठेवावा लागणार आहे। तर हे दप्तरात त्यांच्या कार्यालयात जे ठेवतील तुमचे जे कागदपत्र अहवाल आहेत ते सुद्धा त्यांना कार्यालयांसाठी सांगितलेलं आहे, परंतु तुम्हाला जर तुम्ही अपात्र तरी झाला तरी तुम्हाला अपील करता येणार आहे। तर इथं बघा विभागीय उपायुक्त संबंधित हे अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदोन्नतीस पात्र प्रमाणपत्राकरिता दाखल करण्यात आलेले प्रकरण या त्यांच्याकडे दाखल झाल्यापासून 7 दिवसात उक्त संदर्भ क्रमांक 1 ते 5 चे अवलोकन करून प्रथम प्राधान्याने निकाली काढण्यात येऊन तसे लेखी आदेश संबंधित नागरी प्रकल्प कार्यालयास देण्यात यावे। सदर प्रकरणी प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्यात यावी। बघा प्रथम जे आहे प्राधान्याने कार्यवाही या ठिकाणी करण्यास सांगितलेले आहे। त्यांच्याकडे दाखल झालेल्या जे प्रकरणं आहेत पात्रता प्रमाणकरिता किंवा मग अपात्र झालेले असतील त्यांचे जे 7 दिवसात उक्त जे अवलोकन करायचं आहे आणि ते निकाली मार्गी लावण्यास सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्ही अपात्र जर ठरला, तुम्ही जर त्यांच्याकडे तक्रार केली किंवा मग अपील केली तर मग तुमचं जे प्रकरण आहे हे 7 दिवसातच त्यांना निकाली लावावं लागणार आहे। किंवा जर तुम्हाला प्रमाणपत्र मिळालेलं नसेल तर आयुक्तालयाकडून तर तुम्हाला तरी त्यांचीसुद्धा तुम्हाला 7 दिवसातच निकाली ते लावणार आहेत। तर अशा प्रकारे हे शासन आदेश आलेला आहे। मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे की 104 प्रकल्पांकरिता ह्या जो पदभरती आहे ही आलेली आहे। पदभरती कशाची आहे? मुख्य सेविका या पदाची आणि पदोन्नतीने होणार आहे। त्याचबरोबर जे शेवटची तारीख काय राहणार आहे 21/4/2025। तर बघा शेवटची तारीखसुद्धा मी तुम्हाला सांगून दिलेली आहे 21/4/2025 आणि 104 नागरी प्रकल्पांकरिता ही पदभरती आहे। अंतर्गत पदभरती आहे, त्याचबरोबर ओपनमधून होणार आहे, खुल्या प्रवर्गातून ही जी पदभरती आहे हे होणार आहे। इथं खाली बघा
कैलास पगारे महाप्रसे म्हणजे हे कलेक्टर आहेत, आयुक्त आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी हे जो शासन निर्णय काढलेला आहे कैलास पगारे सर यांनी. तर अशा प्रकारे ही जी पदभरतीची कार्यवाही होणार आहे आणि पदभरतीसाठी जे तुम्हाला कारवाई करावी लागणार आहे, तुमचे कागदपत्र वगैरे तुम्हाला सूचनावर द्यावे लागणार आहेत. कारण की शेवटची तारीख ही 21/4/2025 आहे. 104 नागरी प्रकल्पात पदभरती सुरू आहे. तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.